वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशन हा भाग पाहत होतो. अँड दॅट युरिन फॉर्मेशन इज कम्प्लिटेड इन 3 स्टेप्स: अल्ट्राफिल्ट्रेशन, सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन. तर त्यापैकी आपण लास्ट लेक्चरमध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन हा भाग कंप्लीट केला होता. अल्ट्राफिल्ट्रेशन ऑकर्स इन द मल्फिजियन बॉडी, ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल या दोघांच्याद्वारे अल्ट्राफिल्ट्रेशन हे केलं जात असते. आणि त्यापासून तयार होणारा जे घटक आहे त्याला प्रायमरी युरिन किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असा शब्द वापरला जातो. आणि ते फिल्ट्रेट तयार होण्याचा रेट नॉर्मल GFR हा किती आहे? 125 ml per minute, दॅट इज नियर अबाउट 180 liters per day. ओके, हा त्याचा फॉर्मेशन रेट आहे. आणि यामध्ये असणारे घटक याला डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा असं म्हणतात, की ज्यामध्ये ब्लड सेल्स आणि प्रोटीन यांच्या व्यतिरिक्त ब्लडमध्ये असणारा जवळपास पूर्ण भाग हा त्या प्रायमरी युरिनमध्ये असतो. तर मग आता जर 180 liters पर डे एवढं जर फिल्ट्रेट तयार होत असेल तर तेवढी युरिन ही आपण एक्सक्रीट करत असतो का? नाही. तर ह्युमन बॉडीमध्ये जी युरिन तयार होते पर डे दॅट इज नियर अबाउट 1 liter to 1.5 liter एवढीच असते. परंतु फिल्ट्रेट हे तयार होत असताना मात्र 180 liters एवढं तयार होतं आहे. म्हणजे नियर अबाउट 179 liter एवढं जे काही फिल्ट्रेट आहे हे परत रिॲब्सॉर्ब केल्या जाते. बरोबर आहे. जर 180 liters 180 लिटर एवढं जर युरिन तयार झालेलं शरीराच्या बाहेर पडू लागलं तर बॉडीमध्ये डिहायड्रेशन किंवा इतर घटक हे कमी पडतात. आणि तसं होऊ नये म्हणून हे जे तयार झालेलं फिल्ट्रेट आहे याचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं. ओके, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? शोषण करणे. रिॲब्सॉर्प्शन म्हणजे पुन्हा शोषण करणे, ज्याच्याद्वारे हा जो फिल्ट्रेट आहे यापासून तयार होणारं युरिन हे एकदम कमी मात्रेमध्ये तयार होते आणि सोबतच शरीराला आवश्यक असणारे वॉटर किंवा इतर जे काही न्यूट्रियंट्स आहेत, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, वेगवेगळे आयन्स, तर हे घटक वापस शरीरामध्ये शोषण केले जातात. आणि ती स्टेप जी आहे दॅट इज सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. इट इज सेकंड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन. दुसरी स्टेप आहे. फर्स्ट इज अल्ट्राफिल्ट्रेशन. PCT इज द प्लेस ऑफ रिॲब्सॉर्प्शन. जे प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल आहे त्याच्याद्वारे रिॲब्सॉर्प्शन हे कंप्लीट केले जाते. इट इज हायली कॉइल्ड सो दॅट ग्लोमेरुलर फिल्ट्रेट पासेस थ्रू इट व्हेरी स्लोली. PCT जे आहे हे हायली कॉइल्ड पोर्शन आहे आणि त्या कॉइलिंगमुळं जे काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे हे त्या PCT भागातून स्लोली पास होत असते. आणि स्लो पास होण्याचा उद्देश काय आहे की मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन केलं जावं. अगेन मायक्रोविलाय इन्क्रीजेस द ॲब्सॉर्प्टिव्ह एरिया ऑफ PCT. मायक्रोविलायमध्ये जे काही जे PCTमध्ये असणारं जे काही क्युबॉइडल इपिथिलियम आहे यामध्ये आपल्याला ब्रश बॉर्डरसारखं मायक्रोविलाय हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, ज्यामुळं ॲब्सॉर्प्शनसाठी आवश्यक असणारा सरफेस एरिया वाढवला जातो. द सेल्स परफॉर्म ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह रिॲब्सॉर्प्शन. आता हे रिॲब्सॉर्प्शन दोन प्रकारे होते, ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह रिॲब्सॉर्प्शन. तर ॲब्सॉर्प्शन डन बाय एक्सपेंडिचर ऑफ ATP. जेव्हा ATP खर्च करून काही घटक हे रिॲब्सॉर्ब केल्या जातात तेव्हा त्या ॲब्सॉर्प्शनला ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हणतात, ॲक्टिवली. आणि पॅसिव्ह रिॲब्सॉर्प्शन व्हेन द ॲब्सॉर्प्शन इज डन विदाऊट एक्सपेंडिचर ऑफ ATP बाय सिम्पल डिफ्युजन. जेव्हा ATP मॉलिक्यूल किंवा एनर्जी, ATP मॉलिक्यूल म्हणजे काय आहेत? दॅट इज द एनर्जी खर्च न करता ज्यावेळेस ॲब्सॉर्प्शन हे होत असतंय त्या ॲब्सॉर्प्शनला पॅसिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. आणि यामध्ये सिम्पल डिफ्युजनद्वारा घटक हे रिॲब्सॉर्ब होत असतात. तर डिफ्युजन म्हणजे काय? ज्या ठिकाणी हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्या भागाकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे आयन्स किंवा सॉल्यूट घटक हे
त्यांची मूवमेंट होत असते. म्हणजे सोल्यूट हे कुठून कुठं चाललेत, हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे त्यांची मूवमेंट होत असते. आणि जेव्हा ही पॅसिव्ह मूवमेंट झाली, बरोबर आहे, हायकडून लोकडे जाणे. परंतु ॲक्टिव्ह म्हणजे काय, एक कंडिशन अशी येते जेव्हा हायकडून लोकडे जात असताना दोन्ही बाजूला समान आयोनिक कॉन्सन्ट्रेशन तयार होते. तरी देखील शरीरासाठी आवश्यक असणारे घटक असल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जरी सारखं झालेलं असलं तरी देखील काही घटक हे रिॲब्सॉर्ब केल्या जातात. अशा वेळेस मात्र एनर्जी खर्च करावी लागते आणि म्हणून त्या ॲब्सॉर्प्शनला ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. आता हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस म्हणजे असे घटक जे किडनीद्वारे साठवून ठेवले जातात. द सबस्टन्सेस दॅट आर ॲक्टिवली ॲब्सॉर्ब्ड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, असे घटक की जे कॉन्सन्ट्रेशन दोन्ही बाजूला त्यांचं समान झालेलं आहे तरी देखील ते घटक बळजबरीने ॲब्सॉर्ब केले जातात, कारण ते न्यूट्रियंट घटक आहेत, आवश्यक घटक आहेत. आणि अशा सबस्टन्सेसला हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस असं म्हणतात. दे आर ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, विटॅमिन सी, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड क्लोराईड आयन्स. दीज आर हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. ठीक आहे, जे न्यूट्रियंट्स आहेत, जे शरीरासाठी आवश्यक आहेत, असे घटक हे किडनीद्वारे धरून ठेवल्या जातात. म्हणजेच त्यांचं मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन होते. म्हणजेच ते युरिन स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर टाकून दिल्या जात नाहीत. त्यांना हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस म्हणायचं. तर लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस, द सबस्टन्सेस दॅट आर पॅसिवली ॲब्सॉर्ब्ड, दे मे बी वॉटर, सल्फेट अँड नायट्रेट्स. काही घटक जे पॅसिवली ॲब्सॉर्ब केले जातात, म्हणजे जोपर्यंत आयोनिक बॅलन्स हे दोन्ही बाजूला सेम होत नाही तोपर्यंतच ते ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्यानंतर ते युरिनद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जातात. 99% ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट इज रिॲब्सॉर्ब्ड इन PCT अँड DCT. आत्ताच आपण पाहिलं की फिल्ट्रेट हा जवळपास 180 लिटर्स पर डे एवढा तयार होतो, परंतु बाहेर पडणारं युरिन मात्र 1 ते 1.5 लिटर एवढंच असते. म्हणजे जवळपास 99% ऑफ द फिल्ट्रेट, जे की अल्ट्रा फिल्ट्रेशनद्वारे तयार झालेलं जे काही फिल्ट्रेट आहे हे PCT आणि DCTमध्ये रिॲब्सॉर्ब केल्या जाते. दिस इज सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. आता सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये झालं काय, सेलेक्टिव्ह म्हणजे निवडक, काही निवडक घटकच रिॲब्सॉर्ब केल्या जातात, म्हणून त्या मेथडला सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हणतात. त्यानंतर ट्युब्युलर सिक्रेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲग्युमेंटेशन. इट इज थर्ड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन, तिसरी लास्ट स्टेप आहे. नाव फिल्ट्रेट रिचेस द DCT. आता जे फिल्ट्रेट होतं, जी प्रायमरी युरिन होती ती सुरुवातीला अल्ट्रा फिल्ट्रेशनद्वारे युरिनरी स्पेसमध्ये तयार होते, तिथून ती पुढे PCT, लूप ऑफ हेनलिस आणि आता ती DCTकडे आलेली आहे. पेरिट्युब्युलर कॅपिलरीज सराउंड्स DCT. DCTला सप्लाय करणाऱ्या कॅपिलरी कोणत्या आहेत, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. द सेल्स ऑफ DCT अँड कलेक्टिंग ट्युब्यूल ॲक्टिवली ॲब्सॉर्ब द वेस्ट लाईक क्रिएटिनाइन and ions like sodium, potassium and H+ ions from peritubular capillaries. आता बघा, या DCT आणि कलेक्टिंग ट्युब्यूलला पेरिट्युब्युलर कॅपिलरीज ह्या सप्लाय करत असतात आणि जर या पेरिट्युब्युलर कॅपिलरीमधल्या ब्लडमध्ये क्रिएटिनाइन किंवा पोटॅशियम आणि हायड्रोजन आयन्स यांचं प्रमाण जास्त आहे तर अशा वेळेस या पेरिट्युब्युलर कॅपिलरीमधून हे हानिकारक घटक हे DCTमध्ये आणून टाकल्या जातात, दॅट सिक्रेट इनटू ल्युमेन ऑफ DCT अँड CT. म्हणजे रक्तातले अनावश्यक घटक हे कुठं टाकलेत, DCT आणि कलेक्टिंग ट्युब्युल्समध्ये, टू मेंटेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, ज्याच्यामुळं युरिन कॉन्सन्ट्रेशन हे मेंटेन ठेवल्या जाते अँड दॅट चेंजेस इट्स pH फ्रॉम अल्कलाइन टू ॲसिडिक. आणि आत्तापर्यंत DCTला येईपर्यंत आपलं जे प्रायमरी युरिन होतं ते अल्कलाइन नेचरचं होतं,
परंतु आता इथून DCT आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल यांच्यामधून सरकत असताना युरिनचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये आता ॲसिडिक पाहायला मिळते. Secretions of H+ ions in DCT and collecting tubule, it is an important homeostatic mechanism for pH regulation of blood. शरीराचं इंटरनल जे काही इन्व्हायरमेंट आहे हे मेंटेन ठेवण्यासाठी, होमिओस्टॅसिस मेकॅनिझम मेंटेन ठेवण्यासाठी ब्लडचा pH हा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. ब्लड हे स्लाइटली अल्कलाइन नेचरचं आहे आणि हा pH मेंटेन ठेवण्यासाठी जे काही H+ आयन्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ट्युब्युलर सिक्रिशन इज ऑल्सो मोड ऑफ एक्सक्रिशन इन मराईन, बोनी फिश अँड डेझर्ट ॲम्फिबियन्स. आता ट्युब्युलर सिक्रेशन हे आपल्याला मोड ऑफ एक्सक्रिशन या प्रकारात पाहायला मिळते. बोनी फिश, मराईन बोनी फिश आणि डेझर्टमध्ये असणारे जे काही ॲम्फिबियन्स आहेत यांच्यामध्ये ही मेथड आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेससाठी आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघायचं आहे. यामध्ये मुख्यतः ज्या काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहेत तर त्यांची वॉल ही कशी आहे हे पाहायला मिळेल. तर पहिला भाग ग्लोमेरुलस, बाउमन्स कॅप्सूल. त्यानंतर हे जे फिल्ट्रेट तयार झालेलं आहे हे कॅप्सुलर स्पेस, युरिनरी स्पेसमधून PCTकडे पाठवल्या जाते, ज्या ठिकाणी प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल या ठिकाणी मायक्रोविलाय आहेत जे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनचं काम करतात. मॅक्झिमम न्यूट्रियंट घटक आणि वेगवेगळे आयन, सोडियम, पोटॅशियम यांचं ॲक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन करत असतात. त्यानंतर हे फिल्ट्रेट लूप ऑफ हेनलिसमधून फिरते. सुरुवातीला डिसेंडिंग लिम्ब, नंतर असेंडिंग लिम्ब, त्यानंतर लास्ट डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल्सचा भाग, ज्या ठिकाणी क्रिएटिनाइनसारखे किंवा सोडियम आणि पोटॅशियमसारखे जे हार्मफुल घटक आहेत हे पेरिट्युब्युलर कॅपिलरीमधून DCTमध्ये टाकले जातात. आता DCTमध्ये जेव्हा हे फिल्ट्रेट येते त्यावेळेस त्यामधून आवश्यक असणारे, शरीराच्या उपयोगी असणारे न्यूट्रियंट्स, आयन्स हे रिॲब्सॉर्ब केले जात असतात आणि शेवटी जे घटक तयार होईल त्याला आता युरिन म्हटल्या जाईल. कधी? जेव्हा ते DCT आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल्स यांना क्रॉस करून पुढे येते. जेव्हा फिल्ट्रेट तयार होते तेव्हा त्याला प्रायमरी युरिन म्हणायचं, कारण आणखी ते कन्फर्म युरिन तयार झालेली नाही. त्यामध्ये बरेचसे न्यूट्रियंट आहेत, आयॉन्स आहेत ज्यांचं रिॲब्सॉर्प्शन होते. काही हार्मफुल घटक त्यामध्ये आणखी आणून टाकले जातात आणि मग शेवटी DCT आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल्सच्या नंतर जे काही आता मटेरियल लिक्विड त्या ठिकाणी पाहायला मिळते, नाव दॅट इज कॉल्ड ॲज युरिन. बघा, डिसेंडिंग आणि असेंडिंग लिम्बच्या वॉलमधला फरक दाखवला आहे. थिन लिम्ब डिसेंडिंग आहे तर थिक लिम्ब हे असेंडिंग आहे. PCTमधले असणारे ब्रश बॉर्डर मायक्रोविलाय, त्यानंतर DCTमध्ये असणारं सिंपल क्युबॉइडल इपिथिलियम. तर अशा पद्धतीने बघा युरिन फॉर्मेशनची प्रोसेस ही समराईज केलेली आहे. पहिलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय होतं आहे? मूव्हमेंट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड विदिन द ग्लोमेरुलस इनटू द कॅप्सुलर स्पेस. बरोबर आहे का? ॲफरंट आर्टेरिओलद्वारे आणलेलं ब्लड हे इफरंट आर्टेरियोतून बाहेर पडतं आहे, परंतु हे बाहेर पडत असताना त्या ठिकाणी ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार करतं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर जे की 10 mm of Hg आहे हे तयार होतं आहे आणि ब्लड जे आहे याचं फिल्ट्रेशन केल्या जाते. आता जे फिल्ट्रेट तयार होईल हे कॅप्सुलर स्पेसमध्ये जमतं आहे आणि तिथून ते PCT आणि रिनल ट्यूब्यूल्समध्ये मूव्ह केल्या जातं आहे आणि शेवटी युरिन तयार होते. तर पहिली स्टेप झाली फिल्ट्रेशनची. ॲफरंट आर्टेरिओलची डायमीटर जास्त आहे, इफरंट आर्टेरिओलची डायमीटर ही तुलनेनं कमी आहे. त्यानंतर सेकंड स्टेप ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन, द मूवमेंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम द ट्युब्युलर फ्लुइड बॅक इनटू द ब्लड. आता ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन व्हायले म्हणजे PCT, रिनल ट्यूब्यूल्स यांच्याद्वारे काही घटक हे पुन्हा रिॲब्सॉर्ब होत असतात. मग रिॲब्सॉर्ब झालेले घटक कुठं टाकले जातात? त्यांच्यापासून युरिन तयार होते का? नाही. तर त्यांच्यापासून युरिन तयार होत नाही. तर रिॲब्सॉर्ब झालेले घटक हे वापस रक्तामध्ये आणून टाकले जातात आणि आता जे रिनल ट्यूब्यूलमध्ये फ्लुइड उरलं आहे, ज्याला ट्युब्युलर फ्लुइड असं म्हणतात, त्यापासून युरिन ही तयार होत असते. यासाठी PCT
ज्या ठिकाणी मायक्रोव्हिल आहेत त्याचा महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर डिसेंडिंग लिंब आणि असेंडिंग लिंब. बघा ह्यांना सोबतच पेरिट्युब्युलर कॅपिलरीचा सप्लाय दाखवलेला आहे की ज्यामुळं जे काही कॅपिलरीमधलं फ्लुइड आहे आणि ट्यूबमधलं फ्लुइड आहे यांच्यामध्ये काही घटकांचं एक्सचेंज हे होत असते. आता थर्ड स्टेप ट्युब्युलर सिक्रेशन. द मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड इन टू द ट्युब्युलर फ्लुइड. आता या स्टेपमध्ये नेमकं काय होतं आहे तर जे काही हानिकारक घटक शिल्लक राहिलेले आहेत रक्तामध्ये, जसं क्रिएटिनाइन आहे, त्यानंतर सोडियम, पोटॅशियम आणि हायड्रोजन आयन्स आहेत, तर हे घटक रक्तामधून त्या DCT या ट्यूबमध्ये आणून टाकल्या जाते. मुवमेंट कुठून व्हायली? फ्रॉम द ब्लड इन टू द ट्युब्युलर फ्लुइड. आता जिथून युरिन हे तयार होतं आहे, तयार झालेलं जे काही युरिन आहे हे कलेक्टिंग ट्युब्युल्सद्वारे मोठ्या कलेक्टिंग डक्टमध्ये आणून टाकल्या जातं आहे आणि पेरिट्युब्युलर कॅपिलरीज यामध्ये जे घटक रिॲब्सॉर्ब केलेले आहेत ते रिनल व्हेनद्वारे वापस कॅरी केले जातात. अशा 3 स्टेपमध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन अशा 3 स्टेजेसद्वारे शेवटी 1.5 ml नियर अबाउट 1.5 लिटर अबाउट युरिन ही तयार केली जात असते. So this is the end of urine formation. Solve these questions and thank you.